लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 2ला मोठे यश आले असून सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5,40,000 रुपये किमतीच्या एकूण 8 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। या कारवाईमुळे गंगापूर, सरकारवाडा आणि सिन्नरमधील चोरींचे 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। गुन्हे शाखा युनिट 2चे पथक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना त्यांना संशयित आरोपी मिळून आले। श्रेणी उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव खांब परिसरात सापळा रचण्यात आला होता। यावेळी संशयित गौरव शिवानंद प्रसाद आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या जाळ्यात सापडले। ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बुलेट आणि मोपेडसह एकूण 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। यामध्ये गंगापूर पोलीस ठाण्यातील 5 गुन्हे तर सरकारवाडा आणि सिन्नर येथील प्रत्येकी 1 गुन्हा उघड झालाय। प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून संशयितांना पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। नाशिक पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।